नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत मॅथमॅटिक्स। आजपर्यंत तुम्ही इंग्लिश या विषयाचे व्हिडिओ पाहत होते आणि ते व्हिडिओ असेच कंटिन्यू रेग्युलरली चालू राहणार आहेत। पण त्याचबरोबर इंग्लिशबरोबरच मॅथमॅटिक्स या विषयाचेही व्हिडिओ या ठिकाणी मी शेअर करणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, तर हे मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ मी आजपासून स्टार्टिंग करत आहे। तर हे व्हिडिओ तुम्ही मागील व्हिडिओप्रमाणेच पाहावे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। तर या ठिकाणी क्लास 5 या वर्गासाठी आज आपण पाहणार आहोत मॅथमॅटिक्स। त्यातला फर्स्ट लेसन आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री। जॉमेट्रीमधल्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहे त्या या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहे। म्हणजेच भौमितिक आकृत्या किंवा भूमितीमधल्या वेगवेगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहे, ज्या काही संकल्पना आहे त्या या ठिकाणी आपल्याला आज पाहायच्या आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला या माझ्या नोटबुकमध्ये बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी मी क्लिअर करत आहे। तर आपल्याला इथं ही एक लाईन दिलेली आहे, ही एक लाईन दिलेली आहे आणि या ठिकाणी या लाईनला मी इथं एक पॉईंट आहे आणि इथं सेकंड पॉईंट आहे। तर ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत ही जी लाईन काढलेली आहे या लाईनला म्हणता लाईन ए बी, रेषा ए बी। ही लाईन एपासून याही दिशेला वाढू शकते आणि बीपासून याही दिशेला आपण वाढवू शकतो। म्हणजे लाईन आपण कोणत्याही दिशेला वाढवू शकतो। तर या ठिकाणी आपल्याला ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जी लाईन तयार केलेली आहे त्या लाईनला म्हणता लाईन ए बी। या पॉईंटला नाव द्यायचं ए आणि या पॉईंटला नाव द्यायचं बी। तर अशा प्रकारे ही लाईन या ठिकाणी आपण तयार केलेली आहे। त्यानंतर आपल्याला लाईन सेगमेंट म्हणजे काय हे पाहायचं। तर या ठिकाणी जसं मागील आकृतीत एपासून बीपर्यंत आपण एक लाईन काढलेली आहे, तशीच लाईन सेम टू सेम इथेही आपल्याला या ए पॉईंटपासून बीपर्यंत अशी लाईन ही या ठिकाणी तयार करायची। मग ही लाईन या ठिकाणी हिला नाव द्यायचं ए, ह्या पॉईंटला नाव द्यायचं ए आणि ह्या पॉईंटला नाव द्यायचं बी। त्यानंतर ह्या एपासून लेफ्ट साईडलाही लाईन वाढवली आणि राईट साईडला पण लाईन ही वाढवलेली आहे। आणि या ठिकाणी ह्या ज्या लाईन वाढवलेल्या आहेत म्हणून यांना या ठिकाणी म्हणता लाईन सेगमेंट म्हणजेच रेषाखंड। मग इथं लाईन सेगमेंट लिहिण्याची पद्धत कशी आहे तर सिगमेंटचा SEG, सिगमेंट ए बी, ए पासून बीपर्यंत म्हणजे सिगमेंट ए बी हा या ठिकाणी आपण लिहिलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सिगमेंट हा लिहिता यायला पाहिजे। त्या सिगमेंट लिहिण्यासाठी ह्या लाईनला दोघं पॉईंटला अक्षरं किंवा नावंही या ठिकाणी देण्यात येतात। तर याला म्हणतात लाईन सेगमेंट। त्यानंतर पुढचं आहे कॉलिनियर पॉईंट्स। कॉलिनियर पॉईंट्स म्हणजे एक रेषीय बिंदू। म्हणजे या ठिकाणी हा एक बिंदू आहे, त्याला नाव दिलेले पी। मग ह्या पी बिंदूमधून किती रेषा या ठिकाणी जाऊ शकतात तर हा पी बिंदू आहे, याच्यातून ही एक उभी लाईन गेली, त्यानंतर एक आडवी लाईन गेली, त्यानंतर ही एक तिरपी लाईन गेली आणि इकडून एक तिरपी लाईन गेली। म्हणजे एका पॉईंटमधून जेवढ्या लाईन्स ह्या गेलेल्या आहेत तर या सर्व लाईन्स या एका पॉईंटमधून गेलेल्या आहेत आणि म्हणून या पॉईंटला म्हणतात कॉलिनियर पॉईंट्स। मग तो लिहिताना कसा लिहायचा, पॉईंट बी। अशा प्रकारे हा कॉलिनियर पॉईंट्स या ठिकाणी लिहायचा असतो। त्यानंतर आपल्याला रे म्हणजे किरण, तर किरण कसा असतो तर हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, हे दोघं पॉईंट मिळून एक लाईन या ठिकाणी तयार करायची असते। मग या ठिकाणी आपण सुरुवातीला जशी लाईन पाहिली लाईन ए बी, त्याचप्रमाणे इथं आता आपण लाईन तयार केली लाईन पी क्यू। मग या ठिकाणी ह्या पीपासून क्यूपर्यंत आपण लाईन काढली आणि आता ही लाईन या ठिकाणी पुढे वाढवलेली आणि पुढे बाण दाखवला आहे। म्हणजे ही लाईन आपण फक्त एकाच दिशेने वाढवतोय। म्हणजेच पी हा पॉईंट आहे आणि या पॉईंटमधून हा जो किरण आहे हा पुढे कितीही लांब हा जाऊ शकतो। जसं तुम्ही एखादी टॉर्च चालू केली आणि टॉर्च चालू केल्यानंतर तिचा प्रकाश
हा सरळ एका लाईनमध्ये पडत असतो. मग ती लाईन किती लांब जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. आणि अशी जी लाईन किती लांब जाईल हे सांगू शकत नाही, तर त्या लाईनला आपण या ठिकाणी रे म्हणजे किरण असं या ठिकाणी संबोधू शकतो. मग या ठिकाणी आपल्याला किरण कशा प्रकारे लिहायचा असतो, तर इथं पी नाव दिलेलं आणि इथं क्यू नाव दिलं आणि पुढे कितीही वाढू शकते. म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी रे पी क्यू असं या ठिकाणी राईट डाऊन करायचं असतं. रे पी क्यू असं या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं असतं. तर अशा प्रकारे ह्या ज्या काही कन्सेप्ट आहे जॉमेट्रीच्या, या कन्सेप्ट या ठिकाणी मी क्लिअर केलेल्या आहे. तर विद्यार्थ्यांनो, ह्या कन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि समजून घेऊ शकतात. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.